शिरापूर लोकमंगल रस्त्याच्या सुधारणेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अन्यथा 11 डिसेंबर पासून आपण भीक मागून या रस्त्यासाठी आंदोलन उभं करू, असा महत्त्वपूर्ण आदेश प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी दिलाय. शिरापूर ते लोकमंगल रस्ता गेल्या 8-9 वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून अनेकदा निवेदने, आंदोलने, कार्यालयीन चक्रा आणि मुंबईपर्यंत धाव घेऊनही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे शिरापूरसह 7-8 गावांची वाहतूक ठप्प होत आहे. सध्या लोकमंगल साखर कारखाना सुरू असून ऊस वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि वाहतूक साधनांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्यात पोहोचत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की 10 डिसेंबरपर्यंत हा रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर करून काम सुरू झाले नाही तर 11 डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालय, आमदार, खासदार यांच्या कार्यालयात जाऊन भीक मागून या रस्त्याचे काम करावे लागेल. माझ्या भागातील नागरिकांसाठी भीक मागताना मला कमीपणा वाटणार नाही. पाटील यांनी आशा व्यक्त केली की सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे ही वेळ येऊ देणार नाहीत आणि 10 तारखेपर्यंत कामाला मंजुरी देतील. पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास 12 तारखेपासून भिकेवर जमा झालेल्या निधीतून रस्त्याचे काम सुरू करणार, असा त्यांनी ठाम इशारा दिला.